येथील रिंगण सोहळ्यासाठी मी 3-4 वेळा आलेलो आहे। गहिनात गणरायाची दिंडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी आहे। यावेळेस जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोक दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक ठिकाणचे अनेक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत। महिला मंडळी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत। त्यामुळं आपली ही दिंडी थाटामाटाने पंढरपूरला जाणार आहे। पंढरपूरला 23 तारखेला मी दरवर्षी पंगत देतो। आपली महाप्रसादाची पंगत असते। तर माझी सर्व या ठिकाणी उपस्थित ज्या महिला मंडळी आहेत, पुरुष आहेत किंवा जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि पुढे जेवणाच्या पंक्तीला हजर राहा, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आहे। विठ्ठल महाराज जे आपल्या गहिनातगडाचे मठाधिपती आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये ही दिंडी जाते। हा दिंडी सोहळा महाराष्ट्रातील एक अप्रतिम सोहळा आहे। त्यामुळं सर्व पुरुष स्त्रिया किंवा भक्त मंडळीला माझी विनंती आहे की आपण आता पुढं आणखी 25 तारखेला आषाढी आहे, 23ला आपली पंगत आहे, आणखी आज 17 तारीख आहे, 17 आहे ना, आज 16 तारीख आहे, आणखी 8 दिवस राहिलेले आहेत। त्या 8 दिवसामध्ये सर्व लोकांनी येऊन पंक्तीचा लाभ घ्यावा। सगळा महाराष्ट्र सध्या आज रोडवर आहे। पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे। सर्व लोक आपली गाऱ्हाणी पांडुरंगाला सांगतात आणि पांडुरंगाला मनातून प्रार्थना करतात की त्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवाव्यात। आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो की जेवढे वारकरी येतील त्यांच्या जेवढ्या समस्या असतील तेवढ्या पांडुरंगाने सोडवाव्यात। आणि पाऊस पाणी नाही आहे, तर यावर्षी पाऊस लांबलेला आहे, तर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की पाऊस पाणी चांगला येऊ दे। शेतकरी समाज सर्व पावसावर अवलंबून असतो। शेतकऱ्यांचे पिकं करपायला लागलेले आहेत, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही, तर म्हणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की खूप पर्जन्यमान व्हावं आणि सर्व लोकांना त्याचा फायदा व्हावा। वाटला मोठ्या प्रमाणामध्ये इथं आल्यानंतर वातावरण तयार होतं। एवढी गर्दी, एवढी माणसं पाहिल्यानंतर खूप आनंद होत असतो आणि तो जे या ठिकाणी येऊन झालेला आहे।